नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आज आपल्यासोबत जुडलेले आहेत संगीताताई वानखडे। आपण ताईंसोबत आज संवाद साधणार आहोत। त्यांचा संपूर्ण अजेंडा आज या माध्यमातून आपण त्यांना विचारूया। ताई, जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। धन्यवाद। ताई, आपण निवडणूक लढावी आपल्याला का असं वाटते? आमच्या अकोल्यातील गौरक्षण रोडवर जो आमच्या एरियातील गौरक्षण रोडवरील जो गरबा उत्सव असतो तो माझे पती आनंद उर्फ पिंटू वानखडे हे ऑर्गनाईज करतात आणि त्यामध्ये खूप महिलांचा असा सहभाग असतो आणि त्यांना ते खूप असं वाटते की आमच्या घरच्यासारखं आहे आणि आमचं खूप असं उत्साह निर्माण होतं आमच्या मनात। त्याच्यामुळे त्या तिथे अशा आतुरतेनं खेळतात आणि आपल्या घरच्यासारखं सर्व समजतात। त्याच्यामुळे मला त्यांना माझ्या मिस्टरांना सगळ्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही हा गरबा उत्सव करता तर तुमच्या कळून ताईंना आमच्या सहभाग होऊ द्या आणि त्यांना एक प्रकारे आम्हाला सांगता येईल म्हणता येईल म्हणून तुम्ही आम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी करा आणि त्याच्यामुळे मी याच्यात आलेली आहे। आपल्या प्रभागात कुठल्या अशा जास्त समस्या आहे की तुम्ही त्या सॉल्व्ह करणार? आपल्या प्रभागात आम्ही आता जोपर्यंत फिरलेला आहोत त्यामध्ये सगळ्या महिलांनी आम्हाला एक ते दोन दोन-चार समस्या अति महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत। त्या रस्त्यांची दुर्व्यवस्था आणि सांडपाण्याची जे नाल्यांमध्ये सांडपाणी साचलेलं असते त्याची दुर्व्यवस्था आणि विशेष समोर स्ट्रीट लाईट जी असतात रात्रीच्या वेळी कोणाला बाहेर जावं लागते, लेडीजना खूप असं कामं करावं लागतं तर स्ट्रीट लाईट नसतात। त्या समस्या त्यांनी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की त्या समस्या सोडवाव्या। महिलांसाठी मी उपाययोजना आता जसं मला खूप अशा जोडलेल्या महिला आहेत। माझे खूप सारे अनेक ग्रुप आहेत जसे योगा ग्रुप, बचत गट आणि मी सगळ्यांसोबत अशी जोडलेली आहे आणि त्यापेक्षा सगळे मला म्हणतात की तुम्ही ताई हे करा, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी नवीन उपाययोजना केलेल्या पाहिजे। त्यासाठी मी आता जसं नवीन हळदी कुंकू आहे, हळदी कुंकू अरेंज करणे आणि नाही म्हटलं तरी स्वच्छतेसाठी महिलांना म्हणतात की आता आमच्या घरात महिलांना खूप स्वच्छतेची आवड असते आणि कसं घरात कचरा असला की महिलांना नाही आवडत तर त्या असं मला सांगतात की कचरा गाडी येत नाही। त्याच्यासाठी व्यवस्था मी आधी घंटा गाड्या असतात त्याची व्यवस्था करणे आणि घरात नळाला पाणी जे स्वच्छ पाहिजे, जे महिलांना आवश्यक असते ते पाणी त्याची मी व्यवस्था करेल आणि असे नवीन आणि परिसरात स्वच्छता ठेवणे, जसे सतत परिसर स्वच्छ ठेवणे, झाडूवाल्यांना बोलावणे, परिसरात स्वच्छता करणे, ह्या उपाययोजना मी करेल। आणि घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा आहे या निवडणुकीत? खूप चांगला आहे कारण की घरच्यांनी मला प्रत्येक वेळी सपोर्टच केलेला आहे कारण की त्यांना वाटत होतं की मी घराच्या बाहेर निघावं आणि काहीतरी करून दाखवावं कारण की मला सुद्धा होती आवड आणि माझ्या पतींना पण आवड होती की बा तू काहीतरी करावं म्हणून मी नेहमी असं वाटत होतं की मला जॉब करायचा आहे। पण घरात थोडंसं माझे मुलं लहान असल्यामुळे मला तो करता नाही आला, पण आता त्यांना वाटलं की आता मुलं मोठी झाली तर तू काहीतरी कर तुझ्यासाठी। ताई, तुम्हाला का वाटते जनतेने तुम्हाला निवडून द्यावं? कारण की मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी आहे आणि कुटुंबातील गरजा काय असतात हे मला प्रत्यक्षात माहीत आहे आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत जसं माझे खूप असे ग्रुप आहेत किंवा योगा क्लास, त्याच्यानंतर बचत गट, BC ग्रुप, त्या महिला मला नेहमी सांगत असतात की आपल्या इथे हा प्रश्न निर्माण झालेला आहे, आपल्या परिसरात स्वच्छता नाही आहे, आपल्या परिसरात हे नाही आहे, त्या सुरक्षिततेची कमतरता आहे। त्यासाठी मला असं वाटत आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करावं की जेणेकरून त्यांना या सुरक्षिततेचा लाभ व्हावा। त्यासाठी मला असं वाटत होतं की त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःला काहीतरी बनायचं आहे, हे मी निश्चित ठामपणे केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते आणि मी त्यांचा हा मुद्दा उचलून घेऊ शकते, मी त्यांना मदत करू शकते, हे मला असं माझ्या मनाला वाटलेलं आहे। संगीताताईच्या पाठीशी सदैव उभे असणारे त्यांचे पती आनंददादा वानखडे यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूया। दादा, तुम्हाला कसं वाटते की ताई यंदा उमेदवारीसाठी उभे आहेत? तर ताई उमेदवारीसाठी उभ्या नाही आहेत तर ताईला उमेदवार म्हणून उभं केलं गेलं। खऱ्या अर्थानं महानगरपालिकेतील प्रतिनिधित्व करत असताना
आदरणीय पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षणाचा एक विधेयक आणलं आणि ते मंजूर करून घेतलं. त्या निमित्तानं प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण आहे. परंतु कित्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की महिला ह्या नाममात्र निवडून येतात, त्यांच्या ठिकाणी त्यांचे पती किंवा घरातले इतर व्यक्ती काम करतात. परंतु परिसरातील जेव्हा या अकोला जिल्ह्यातील सर्वात नावलौकिक असं श्री नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ म्हणजेच गौरक्षांची आई या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने सार्वजनिकरित्या या ठिकाणी नवरात्र व गरबा उत्सव साजरा करतो. या उत्सवामध्ये आमच्या परिसरातील सगळ्या महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने सहभागी असतात आणि गरबा उत्सवाचा आनंद घेत असतात. म्हणजे ज्यांचे लग्न होऊन ज्या सासरी गेल्या असतील त्याही नवरात्र उत्सवामध्ये दिवाळीसारखं माहेर साजरा करण्याकरता नवरात्र उत्सवात 2 दिवस तरी अकोल्यात येतात आणि आनंदाने सगळ्या गोष्टी उपभोगतात. त्यांना त्या ठिकाणी सुरक्षितता वाटते. त्यांना त्या ठिकाणी आमच्या मंडळाचे जे आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे लहान, आमचे सहकारी जे सगळं एकोप्याचं वातावरण नवरात्र उत्सवात तयार करून ठेवतात, तर त्यांना एक सुरक्षिततेचा एक प्लॅटफॉर्म, सुरक्षिततेचं एक ग्राउंड म्हणून त्यांना त्या ठिकाणी आनंद घेता येतो. त्या आनंदामुळे त्यांचं एवढं प्रेम या पिंटू दादावर आहे की मला आनंद कमी आणि पिंटू म्हणून जास्त ओळखतात. त्यामुळे त्यांनी एक आम्हाला हे सांगितलं की दादा एक खरी महिला प्रतिनिधी आम्हाला द्या. आमच्याकडे ज्या महिला प्रतिनिधी होत्या त्या डोळ्यांना आम्हाला दिसल्याच नाही. 5 वर्ष महानगरपालिकेचा काळ होता, त्यानंतर 4 वर्ष हा प्रशासकाचा काळ राहिला. या 9 वर्षात एकही महिला प्रतिनिधी आमच्या परिसरात फटकली नाही, आमच्यासोबत मिसळली नाही. काही ठिकाणी आम्ही तर त्यांना आमंत्रित केलं असता सार्वजनिक कार्यक्रमाकरिता, तर त्यांनी उद्धटपणे आम्हाला उत्तर देऊन नकार दिला. अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहेत. त्यामुळे संगीताताई सारखी मनमिळव प्रतिनिधी आम्हाला तुम्ही दिली पाहिजे, अशा प्रकारची माझ्याकडे साथ घातली. त्या महिलांचंही खऱ्या दृष्टीने आता माझी गृहिणी म्हणून, माझी पत्नी म्हणून माझा जो वैवाहिक अनुभव आहे, तर कुणाला उघडत न बोलणे, समोरच्याचं ऐकून घेण्याची मानसिकता, सगळ्यांशी प्रेमाने वागणे, म्हणजे मी जसं वागतो तसं माझं अनुकरण करायचाही प्रामाणिक प्रयत्न करते. तर त्या गोष्टीमुळे सगळ्या महिलांना ही हवीशी वाटते. म्हणजे पिंटू दादाची आम्ही प्रत्येक गोष्ट तर शेअर करू शकत नाही, मग संगीताताईशी का नाही केलं पाहिजे. तर असा एक हा पारिवारिक गोष्टीतून, सामाजिक गोष्टीतून आता हा राजकीय क्षेत्राकडे प्रतिनिधी, खरा लोकप्रतिनिधी कसा असतो, कसा सगळ्यांच्या सुख दुःखात सहभागी असतो, तर असा लोकप्रतिनिधी बनण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना या प्रभागातील सन्माननीय मतदार तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने आम्हाला साथ देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंकजदादा साबळे व माझी पत्नी सौ संगीता आनंद उर्फ पिंटू वानखडे हे दोघंही जण 2च जागेसाठी या प्रभागात मतं मागत आहेत. तुतारी वाजवणारा माणूस आमचं चिन्ह आहे व रेल्वे इंजिन हे मनसे उमेदवार पंकजदादा साबळे यांचं चिन्ह आहे. या दोनही चिन्हांसमोरील बटन दाबून या परिसरातील सर्व मतदारांनी आम्हाला निवडून द्यावे व सक्षम व खरा सेवक आम्ही लोकांना दाखवून देऊ आमच्या कामातून, अशी या परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद ताई, दादा, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येत्या निवडणुकीसाठी. आपण उमेदवारांची उत्तरे तर जाणून घेतलेलीच आहे. आता बारी तुमची आहे आश्वासन ऐकायची की काम करणाऱ्या नगरसेवकाला नगरसेवक बनवण्याची. पुन्हा भेटूया. पाहत रहा जनअभियान न्यूज चॅनल. कॅमेरामॅन अवी ओवे सोबत अँकर साक्षी वाघमारे. धन्यवाद.